निरोप समारंभ, आठवणींचा प्रवास आणि नवी सुरुवात। आदरणीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आजचा हा सोहळा मनाला चटका लावून जाणारा आहे। आज आपण इथे जमलो आहोत ते एका अशा वळणावर जिथे निरोप हा शब्द हवेत रेंगाळतोय। खरे तर निरोप हा शब्द उच्चारतानाही गळा दाटून येतो, कारण ज्या वास्तूत आपण लहानाचे मोठे झालो, जिथे आपण स्वप्न पाहायला शिकलो, त्या वास्तूला आणि तिथल्या माणसांना सोडून जाणे सोपे नसते। आठवणींचा हिंदोळा। मला आठवतोय तो पहिला दिवस जेव्हा मी या ठिकाणी नवीन होतो। मनात थोडी भीती होती आणि खूप सारे प्रश्न होते, पण इथल्या वातावरणाने, शिक्षकांनी आणि तुमच्यासारख्या मित्रांनी मला इतके आपलंसं केलं की हे ठिकाण कधी माझं दुसरं घर झालं हे समजलंच नाही। आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा आठवणींचा एक मोठा पट माझ्यासमोर उभा राहतो। ते वर्गातलं बाकडं आणि त्यावर कोरलेली नावं, मित्रांसोबत डबा वाटून खाण्याची ती मजा, परीक्षेच्या आधीची ती धाकधूक आणि निकालाचा आनंद, कधी शिक्षकांचा ओरडा खाणे तर कधी त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवणे। हे सर्व क्षण आता केवळ आठवणींच्या पुस्तकात साठवून राहतील। गुरुजनांचे ऋण। शिक्षकांशिवाय विद्यार्थ्याचं जीवन अपूर्ण आहे। आदरणीय गुरुजन हो, तुम्ही आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवनाच्या शाळेत कसे जगावे याचे धडे दिले। तुम्ही आमच्यावर केलेले संस्कार आणि दिलेला आत्मविश्वास हीच आमची खरी शिदोरी आहे। आयुष्यात कितीही मोठे झालो तरी तुमच्या मार्गदर्शनाची आणि प्रेमाची आठवण सदैव आमच्या मनात जिवंत राहील। तुम्ही दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही आपली वेगळी ओळख निर्माण करू शकू याची मला खात्री आहे। मैत्रीचे अतूट नाते। आणि माझ्या मित्रांनो, तुमच्याबद्दल काय बोलू, तुमच्याशिवाय हा प्रवास इतका सुंदर झालाच नसता। आपण एकत्र हसलो, एकत्र रडलो आणि एकमेकांच्या मदतीने संकटांवर मात केली। आज आपण आपापल्या स्वप्नांच्या शोधात वेगवेगळ्या दिशांना जाणार आहोत। रस्ते कदाचित वेगळे होतील, पण आपल्या मैत्रीचा धागा मात्र कधीच तुटणार नाही। सोशल मीडियाच्या काळात आपण संपर्कात राहूच, पण प्रत्यक्ष भेटल्याच्या त्या गप्पांची जागा दुसरं काहीच घेऊ शकत नाही। नवी क्षितिजे। निरोप म्हणजे अंत नाही, तर निरोप म्हणजे एका नव्या प्रवासाची नांदी आहे। आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची। आपण जे काही इथे शिकलो त्याचा उपयोग करून समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करण्याची शपथ घेऊया। ध्येय गाठताना अनेक अडचणी येतील, पण खचून न जाता पुढे चालत राहणे हेच यशाचे गमक आहे। शेवटचा शब्द। जाता जाता मला एका कवीच्या काही ओळी आठवतात। पाऊल वाटा दूर नेतील, आठवणी मात्र सोबत येतील। आज निरोप घेतोय तुमचा, पण डोळे मात्र नक्कीच ओलावतील। कधी माझ्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा। आज इथून जाताना मी फक्त प्रेम आणि चांगल्या आठवणी सोबत घेऊन जात आहे। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद मित्रहो। अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।